कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अमोल, बाळा पोटभर जेव काय? अरे मामा, तो माहिती आहे ना, माणूस की तुम्हाला पोटभर जेवण जात नाही। अरे बाळा येईल की मा, पण तू पोटभर जेव। दिप्या, पोराच्या नशिबात काय तेच कळत नाही बघ। आई एवढं 7 वर्षाचं, किती प्रयत्न करते रे। हो बाप, अख्खा दिवस त्यानं आज बाबांसाठी बाहेर काढलाय। छोटे सरकार, तुमची माँ आली ना की त्यांना सांगा की मोमाला सांगितल्याप्रमाणे मला व्यवस्थित तिने बागेत सोडलं होतं म्हणून। अगं मोना, अहो तसं नाही, हे परत फिरून माझ्यावर येऊ नये म्हणून सांगते मी। आप्या, मा, अगं कुठे येतेस तू? आप्या, किती वेळ ग? त्या मामाला सांगत होतो की मा आल्यावर जेवेन। अरे बाळा, मी कामात होते, बरं झालं तू जेवलास। अमोल, तू ठीक आहेस ना रे बाळा? तुला काही झालं नाही ना? नाही ग मा, पण तू बाबांकडे गेली होतीस का? हो बाळा। का बोलले बाबा? तू चिल्लीस का बाबांवरती? अगं मा, बाबा काहीतरी कामात असेल ग। हो, आर्याची आई अचानक आजारी पडली ना, त्यामुळे बाबा फोन घरीच विसरून गेले होते। त्यांनी तुझं प्रॉमिस तोडलं म्हणून सॉरी सांगितलं। यस, मला माहित होतं बाबा काहीतरी कामात असणार, नाही तर शैशाक कधीच चुकत नसतो। अमोल, तुला बाबांचा राग नाही आला खरे? अगं मा, तूच बोलतेस ना आपण सगळ्यांना मदत करायला हवी। मग बाबांनी आज रिॲक्ट केलं, मग मी काय चिन्ह त्यांच्यावर? या पोराच्या समजूतदारपणामुळे एकही गोष्ट मनासारखी होत नाही। इतकं होऊ नये याचा आईबाबासाठी प्रेम कमी होत नाहीये। अमोल बाळा, अरे किती समजूतदार आहेस रे। अगदी मोठ्यांनी तुझा समजूतदारपणा घ्यावा असं बोलतोयस तू। अहो बापू, मी बेस्ट माझं बेस्ट मुलगा आहे ना। ओ भांजे, आता तुम्हाला कंटाळा आला नसेल, पण आता रात्र झाल्या, लवकर जेवायचं आणि गुडूप झोपायचं काय? हो मामा। मा, तू सुद्धा काय खाल्लेलं नाही ना? मी खाते आता। नाही मा, हे घे। मा, तू एवढा घास खा आणि सगळं राग सोडून दे, कारण आता मी ठीक आहे। गुड नाईट बच्चे सरकार। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।